नक्षल विरोधी अभियान श्री संदीप पाटीलजी माजी खासदार गडचिरोली आणि चिमूर श्री अशोक नेतेजी पोलीस उपमहानिरीक्षक श्री अंकित गोयलजी माजी आमदार गडचिरोली श्री देवराव होळीजी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी श्री अविशांत पंडाजी कोनसरीचे सरपंच श्री श्रीकांत फुलचंद पावडेजी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू श्री प्रशांत बोकारेजी जिल्हाध्यक्ष गडचिरोली भाजप श्री रमेश बारसागडे माजी जिल्हाध्यक्ष गडचिरोली भाजप श्री बाबूराव कोहळे माजी जिल्हाध्यक्ष गडचिरोली भाजप श्री प्रशांत वाघरे जिल्हा महामंत्री भाजप गडचिरोली श्री रवींद्र ओलालवार। मंडळी, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या विविध विकास कामांच्या पायाभरणी आणि उद्घाटन सोहळ्याला उपस्थित सर्वांचं, विशेषतः माननीय मुख्यमंत्री महोदय, मंचस्थ इतर मान्यवर अतिथी, सन्माननीय पाहुणे, उपस्थित अधिकारी, कर्मचारी, कुटुंबीय, हितचिंतक आणि मीडिया प्रतिनिधींचं मी मानसी सोनटक्के मनपूर्वक स्वागत करते। LMELचे व्यवस्थापकीय संचालक श्री बी प्रभाकरनजी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान करतील। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस प्रेमाचं आणि आदराचं प्रतीक म्हणून त्यांनी या फुलांचा स्वीकार करावा अशी विनंती। गडचिरोलीचे सहपालकमंत्री माननीय श्री आशिष जयस्वालजी, स्वागत आहे आपलं। अहेरीचे आमदार माननीय श्री धर्मराव बाबा आत्रामजी, गडचिरोलीचे आमदार माननीय डॉक्टर मिलिंद नरोटेजी आणि माननीय आमदार श्री परिणय फुकेजी। धन्यवाद। इतर सर्व मंचस्थ मान्यवरांचं देखील स्वागत आहे। मंडळी, माननीय देवेंद्रजींच्या हस्ते 2017 साली याच जागेमध्ये LMELचा शुभारंभ झाला होता। लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडवर आधारित एक ध्वनिचित्रफित आता आपण पाहणार आहोत। मी आपणा सर्वांचं लक्ष स्क्रीनकडे वेधू इच्छिते। मला सांगा, आज जो भूमिपूजन झालेला आहे, नेमकं एकूणच या प्रकल्पाच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासाला कडाकटी देण्यासाठी काय प्रयत्न होणार? मुळामध्ये गडचिरोलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोह खनिज आहे आणि आमच्या सरकारनं प्रयत्न करून सुरजागड